बघून स्वामी बनवावा, वाणीप्रमाणे वर्तन असावे, अभिनव पट्टदेवरू, आई पाहून कन्या आणावी, त्याला पाहून पिल्लू आणावे, वकील पाहून केस द्यावी आणि स्वभाव पाहूनच समाजाने स्वामी करावेत, असे प्रतिपादन मैंदर्गी इथल्या मठाचे गुरु श्री शटब्रह्म अभिनव रेवणसिद्ध पट्टदेवरू स्वामीजींनी केले। आकाशवाणी केंद्राजवळील रवींद्रनगर इथल्या श्री सिद्धारूढ सेवाभावी संघटनेच्या वतीने आयोजित पालखी महोत्सव कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते। आचरणाचे महत्त्व विशद करताना ते पुढे म्हणाले, केवळ बोलणं रसाळ असून उपयोगाचे नाही, तर वाणीप्रमाणे वर्तन असणे अत्यंत आवश्यक असते। ज्या व्यक्तीचे वाणी, हात आणि गुप्तेंद्रियावर नियंत्रण असेल तोच समाजात चांगला माणूस म्हणून ओळखला जावा। गुरूंचे ऋण हे खसखसी इतके अल्प असते, असेही उद्धृत केले। या प्रसंगी मंचावर विरक्त मठ मैंदर्गीचे मृत्युंजय स्वामीजी, श्री सिद्धारूढ सेवाभावी संघटनेचे अध्यक्ष श्री श्रीशैल होळीकट्टी, नीलमनगर इथल्या श्री शिवशरण मठाचे अध्यक्ष श्री सिद्धाराम खजुर्गी आदींची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी सद्गुरू श्री सिद्धारूढ महास्वामीजी यांच्या चांदी मूर्तीची आणि श्री अक्कमहादेवी मूर्तीची सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली। नीलमनगर इथल्या सद्गुरू श्री रेवणसिद्ध शिवशरण स्वामी महाराज मठापासून सुरू झालेल्या या मिरवणुकीत जवळपास 500 सुहासिनी डोक्यावर कलश आणि श्रीफळ घेऊन सहभागी झाले होते। मिरवणुकीचा समारोप गवळी वस्ती रवींद्रनगर येथील श्री सिद्धारूढ महास्वामी मठात करण्यात आला। श्री सिद्धारूढ महास्वामीजींच्या 12व्या पालखी महोत्सवानिमित्त गुरुवार दिनांक 15 फेब्रुवारीपर्यंत रोज रात्री 8 वाजता रवींद्रनगर येथील मठासमोर श्री अभिनव रेवणसिद्ध पट्टदेवरू यांच्या अमृतवाणीत श्री धानम्मादेवी गुड्डापूर पुराण प्रवचन आयोजित करण्यात आले आहे। पुराण कथनानंतर रोज रात्री महाप्रसादाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। या पालखी महोत्सवाच्या निमित्तानेच समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या मान्यवर समाज धुरीणांचा श्री सिद्धारूढ सेवाभावी संघटनेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले आहे। काल MK फाउंडेशनचे संस्थापक आणि सागर सिमेंटचे महाराष्ट्र आणि गोवा मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनूर, माजी नगरसेवक गुरुशांत धुतरगावकर, शिवशरण मठाचे अध्यक्ष सिद्धाराम खजुर्गी, समाजसेवक बसवराज उडचाण, राष्ट्रपिता राष्ट्रीय सन्मान पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक शिवशरण म्हेत्रे, हटगार कोष्टी समाजाचे ट्रस्ट अध्यक्ष ॲडव्होकेट काशीनाथ रुगे, सेवानिवृत्त शिक्षक श्रीधर बोगार आदींचा सत्कार करण्यात आला। माजी अध्यक्ष बसवराज मुनोळे यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने मुनोळे दाम्पत्याचा दोन्ही महास्वामीजींच्या हस्ते आशीर्वाद देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता अशोक गुब्बूर, मलकप्पा आळगुंडगी, प्रकाश काटे, तिप्पण्णा चंदा, रेवणसिद्ध सिंदगी, अनिल ठक्का, नागराज मुनोळे, श्रीकांत आळगुंडगी, सिद्धमलप्पा चितली, सुनील पाताळे, ओंकार काटे, अविनाश बिराजदार, सुभाष होळीकट्टी आदींनी विशेष ಜಗದ್ಗುರು ಸಿದ್ಧಾರೂಢರ ಒಂದು ಅಮೃತಶಿಲಾ ಮೂರ್ತಿಯ ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಜಗದ್ಗುರು ಸಿದ್ಧಾರೂಢರ ಒಂದು ರಜತ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಎಲ್ಲ ಭಕ್ತಾದಿಗಳ ವತಿಯಿಂದ ಮಾಡಲಾಗ್ಯದ। ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಸಿದ್ಧಾರೂಢರ ರಜತ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಮೆರವಣಿಗೆ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಜಗದ್ಗುರು ಸಿದ್ಧಾರೂಢರ ಮಠವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶ್ರೀ ಸಿದ್ಧಾರೂಢ ಸೇವಾಭಾವಿ ಗೌಳಿ ವಸತಿಯಲ್ಲಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೆಯುತ್ತೆ। ಎಲ್ಲ ಭಕ್ತಾದಿಗಳು ಇದಕ್ಕೆ ಭಾಗಿಗಳಾಗಬೇಕಂತ ವಿನಂತಿ।